मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी पोहोचलेले आहेत। नागपूर महापालिका निवडणूक भाजप उमेदवार निश्चित होणार आहेत। याआधी सुद्धा नितीन गडकरींच्या घरी एक बैठक झालेली होती। भाजपच्या नागपुरातील कोर कमिटीची ही बैठक असणार आहे। या बैठकीत भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि आमदार उपस्थित आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काने। अमर, मुख्यमंत्री फडणवीस गडकरींच्या निवासस्थानी गेलेले आहेत, तिथे आता बैठक होणार आहे। किंबहुना ही बैठक सुरू झालेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं, आणि आता अवघे काही तास राहिले उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता। इच्छुकांची धाकधूक वाढली आहे। सकाळी सुद्धा मुख्यमंत्री जेव्हा नागपुरात होते तेव्हा रामगिरीवर इच्छुकांची गर्दी होती, आणि आता ही जी बैठक आहे त्याच्यावरून नागपुरात कोण नेमके उमेदवार भाजपाचे राहतील याबाबत निश्चिती होईल। ही अतिशय महत्त्वपूर्ण बैठक मानण्यात येते, कारण की जेव्हा जेव्हा नागपुरातले निर्णय महत्त्वाचे जेव्हा होतात तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होत असते, आणि त्यानंतर फायनल एक निर्णय होत असतो, आणि त्यानंतर आता नागपुरातील उमेदवार निश्चित होतील। अवघ्या काही तासामध्ये याबाबत निश्चित येईल, आणि त्यानंतर भाजपाची जे उमेदवार आहे ते निश्चित होऊन कदाचित त्याची यादी येईल किंवा एबी फॉर्म त्यांना देण्यात येईल। पण एकूणच आत्ताची ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे। ही निर्णायक बैठक आहे, आणि यानंतर उमेदवार जवळपास नागपुरातील भाजपाचे महापालिकेसाठीचे निश्चित होणार आहे। निश्चित। धन्यवाद अमर, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय फडणवीस गडकरींच्या भेटीला पोहोचलेले आहेत। नागपूर मनपा भाजप उमेदवारीबाबत चर्चा करण्यात येणार आहे।